आणि आज शेतकरी पुत्र ते अभिनेता ते लोकप्रतिनिधी असा एक जो प्रवास आहे तो तुमच्यासमोर उलगडतोय. ज्या प्रवासाशी खरं तर तुम्ही सगळेजण सहमत आहात. विशेषतः शब्दकथा अकॅडमी मोठ्या प्रमाणावर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे खरं तर शेतकरी पुत्र ते अभिनेता हा प्रवास वेगळा आहे आणि जो लोकप्रतिनिधीचा जो प्रवास आहे हा सर्वस्वी तुमच्या सगळ्यांच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादावर हा सुरू आहे आणि या माध्यमातून वेगवेगळी कामं जी करण्याचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे तोही आपल्यासमोर सातत्यानं मांडतोय. योगेशजी कैलास पाटील, संध्याताई जाधव, राहुलजी मेस्त्री, कुमार पवळे पाटील, दीपकजी गुरव आणि ॲडव्होकेट शुभम गाडगे. मी आत्ताच तुमच्याविषयी पण आत्ताच बोललो. सुयोगजी बोबाटे, वरद शिंदाळकर, नमस्कार, जय शिवराय. आपणासारख्या सुहृदांच्या आशीर्वादानं पाठिंबाच्या जोरावरच ही जी वाटचाल आहे ही वाटचाल सुरू आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या किंवा महत्त्वाच्या गोष्टी आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत घडल्या त्यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे पुणे नाशिक रेल्वे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला एक पुढचं पाऊल आपल्याला टाकता आलं. माननीय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री अजितदादा पवारसाहेब, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या समोर या प्रकल्पाचं आपण सादरीकरण केलं आणि या सादरीकरणानंतर निश्चितच या प्रकल्पाचं एक पुढचं पाऊल टाकलं गेलेलं आहे. याच्या पुढच्या काही टप्पे आहेत, हे टप्पेसुद्धा मी या प्रवासात आपल्याला नक्की सांगेन. आणि त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक काळापासून आपण प्रचाराच्या माध्यमातून एका गोष्टीची सातत्यानं नोंद करत होतो, एक गोष्टीची सातत्यानं मागणी करत होतो, ती म्हणजे आपल्या खेड, आंबेगाव, जुन्नर यातला जो आदिवासी बांधवांचा जो भाग आहे, आदिवासी भाग आहे, यामध्ये राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र सुरू व्हावं अशी एक मागणी सातत्यानं करत होतो आणि त्या संदर्भातल्या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद आला आहे. आत्ता तुमच्याकडे फेसबुक लाईव्ह येण्याच्या आधी झूम कॉन्फरन्सवर या सगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांबरोबर त्याची चर्चा सुरू होती, जेणेकरून लवकरात लवकर हा प्रस्ताव आपल्याला सादर करता येईल. अथर्व जोशी, तुम्ही म्हणताय स्वराज्य रक्षक संभाजी मालिका ही पूर्ण दाखवायला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या मालिकेतून उलगडण्याचा हा नक्की प्रयत्न होता, पण या बाबतीतले जे निर्णय असतात हे प्रसारण करणाऱ्या वाहिनीचे निर्णय असतात. माझी खरं तर इच्छा होती की औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत ही मालिका नक्कीच व्यवस्थित दाखवली जावी आणि त्यामध्ये सरसेनापती संताजीराव घोरपडे, धनाजीराव जाधव यांचा संपूर्ण पराक्रमाचा इतिहास जो आहे तो समोर यावा. पण मालिकेचा प्रसारण करणाऱ्या वाहिनीचे हे निर्णय असतात आणि त्यामुळे कदाचित हा योग असेल की पुढे जाऊन एक स्वतंत्र मालिका ही संताजीराव घोरपडे आणि धनाजीराव जाधव या महापराक्रमी सरसेनापतींच्या आयुष्यावर येण्यासाठी कदाचित ही जागा शिल्लक राहील, ही असेल अशी मी अपेक्षा करतो. महाराणी ताराराणी साहेबांचा हा जो पराक्रम आहे, माझ्या माहितीप्रमाणे महाराणी ताराराणी साहेबांवर काही निर्माते सिनेमासुद्धा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि असे कोणतेही प्रयत्न हे नक्कीच आपण स्तुत्य म्हटले पाहिजे. महेश मोरे, रामकृष्ण हरी, सागरजी हरगुडे, नमस्कार. निलेजी, होय तब्येत चांगली आहे, आता क्वारंटाईन होतो कारण सातत्यानं माझ्या संपर्कातलं कोणी ना कोणी पॉझिटिव्ह येत होतं. पहिला क्वारंटाईनचा पिरियड संपला आणि त्यानंतर 3च दिवसांपूर्वी पुन्हा माझ्या संपर्कात आलेली एक व्यक्ती ही कोविड पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा क्वारंटाईन व्हावं लागलं आहे. पण या लवकरच हे संकट आपल्या महाराष्ट्रावरचं दूर होईल अशी अपेक्षा आहे आणि यामध्ये ही केवळ सरकारची, केवळ प्रशासनाची जबाबदारी न राहता जोपर्यंत आपण प्रत्येकजण ही आपली जबाबदारी समजत नाही तोपर्यंत हे चक्र असंच दुर्दैवानं सुरू राहील असं खेदानं नमूद करावं लागेल. हे करत असताना मतदारसंघात जेव्हा पण मी फिरलो तेव्हा काही गोष्टी प्रकर्षानं समोर आल्या, त्या म्हणजे मास्कमुळं आपलं नक्कीच संरक्षण होतं. असं असताना अनेक ठिकाणी आपण मास्क वापरत नाही. यामध्ये 2 टोकाच्या गोष्टी सातत्याने बघायला मिळतात. एक म्हणजे मला झाला तर ही प्रचंड भीती आणि दुसरं म्हणजे मला काय होणार आहे ही बेफिकिरी. मला वाटतं की माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना, या दोन्हीचा सुवर्णमध्य आपण काढायला पाहिजे आणि सावधता बाळगून आपण वावरलं तर नक्कीच कोविडच्या या लढाईमध्ये आपण यशस्वी ठरू शकू.
कारण अनेकदा असं होतं की लक्षणं दिसतात आणि लक्षणं दिसत असताना लवकर त्याच्यावर इलाज होत नाही, त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करत असणारे माझे अत्यंत जवळचे 2 सहकारी या कोरोनाच्या काळात मला गमवावे लागले. एक म्हणजे आमचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक दत्ता काका साने. म्हणजे खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शक मित्र या कोरोना काळात मला गमवावा लागला. क्वारंटाईनमध्ये असल्यामुळे दुर्दैवानं मी अजून त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी सुद्धा जाऊ शकलो नाही. यावरून हे किती संकट वाईट आहे याची कल्पना येते. आणि परवा जी अत्यंत दुःखद बातमी आली ती म्हणजे आमचे जुन्नर नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आमचे दिनेश भैया दुबे यांचं कोरोनाने दुर्दैवी निधन झालं. आणि सातत्यानं या बातम्या कानावर जेव्हा आदळतात तेव्हा आपण सगळ्यांनी ही खबरदारी घेतली पाहिजे, सगळ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्कचा वापर असेल, हा आपण करायलाच हवा. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अथर्वजी, मी आत्ताच आपल्या गोष्टीचं हे सांगितलं. तेजस, आपण विचारले संसदरत्न पुरस्कार मिळाला, याचं श्रेय कुणाला देणार? मी आधीच संसदरत्न हा पुरस्कार जो मिळाला आहे तो माझ्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेला अर्पण केलेला आहे. कारण त्यांनी जर विश्वास दाखवला नसता तर एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलं हे पोरगं संसदेची पायरी चढू शकलं नसतं. आणि त्याचबरोबर यामध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आमच्या लोकसभेतल्या गटनेत्या सुप्रियाताई सुळे असतील, यांच्या मार्गदर्शनाचा फार मोठा वाटा हा पुरस्कार मिळण्यातला आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा निवडून आल्यानंतर काहींनी अशीही एक मला कमेंट दिली होती की ज्या पद्धतीनं सुप्रसिद्ध अभिनेते गोविंदा खासदार झाले होते आणि त्यांच्याविषयी जो अनुभव होता तो तुमच्याविषयी यायला मिळू नये अशी अपेक्षा काहींनी माझ्याकडे खासगीत व्यक्त केली होती. मला वाटतं की पहिल्याच वर्षी इतक्या मानाच्या पुरस्कारानं सन्मानित होणं ही ती अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं माझ्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव आहे असं मी म्हणतो. संदेशजी, जय शिवराय. सोनाली चोरगे, जय शिवराय. सौरभजी, जुन्नरचे आहात. अरे वा सौरभजी, निवडणुकीत जे रॅप सॉन्ग होतं त्याचे DOP आपण होतात. सौरभजी धन्यवाद. या रॅप सॉन्गची खूप चर्चा झाली आणि त्याने खूप छान वातावरण बनवलं. शंतनू जाधव, नमस्कार. राजेंद्रजी पवार, शिवस्मारकाबद्दल ऐकायचं नक्की. शिवस्मारकाबद्दल सगळ्यांची ही एक सकारात्मक भूमिका आहे, पण सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाची लढाई हा जास्त आत्ताच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा आहे. पण शिवस्मारकाच्या दृष्टीनं नक्कीच सकारात्मक पावलं ही महाविकास आघाडीकडून उचलली जातील. महेशजी मोरे, फॅबी फ्लूला दणका दिला. महेशजी, ही केवळ एक सामान्यांच्या भावना लक्षात घेऊन केलेली कृती होती. कारण या कंपनीने जेव्हा फॅबी फ्लूची घोषणा केली होती, या औषधाची घोषणा केली होती, त्याविषयी काही आक्षेप होते. हे आक्षेप मी DCGI आणि सन्माननीय आरोग्यमंत्री यांच्याकडे नोंदवले होते. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी अशा होत्या की DCGI अशावेळी जेव्हा क्लिनिकल ट्रायल्सला परवानगी देते तेव्हा त्या क्लिनिकल ट्रायल्सला परवानगी ही थोडी रॅपिड क्लिनिकल ट्रायल्स आपण म्हणू शकतो किंवा हरिड क्लिनिकल ट्रायल्स अशी ही परवानगी दिली जाते. पण असं असताना यातून अपेक्षा ही रास्त ठेवली जाते की जेणेकरून लवकरात लवकर त्या आजारावरचा औषध मिळेल आणि त्या औषध सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या किमतीत उपलब्ध होईल. असं असताना संबंधित कंपनीनं फॅबी फ्लूची जी किंमत ठेवली ही किंमत ₹103 एका गोळीची होती, जी नक्कीच सर्वसामान्यांसाठी फार जास्त किंमत होती. त्यामुळे हा आक्षेप एक मी नोंदवला होता. दुसरं म्हणजे त्यांनी जी एक गोष्ट सांगितली होती की ब्लड प्रेशर, डायबिटीस असतानासुद्धा ही गोळी इफेक्टिव्ह ठरू शकेल, पण याविषयी नक्कीच साशंकता होती. कारण या पद्धतीचे कोमॉर्बिड पेशंट्स त्यांच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये इन्क्लूड केले गेले नव्हते आणि त्यामुळे हे आक्षेप घेतले होते. मी DCGIचा खरं तर आभारी आहे की या आक्षेपांची त्यांनी दखल घेऊन त्या संदर्भातली नोटीस कंपनीला बजावलेली आहे आणि ही नोटीस बजावल्यामुळे त्यातून सत्य जे आहे ते लवकरच बाहेर येईल आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात हे उपचार येतील अशी माझी अपेक्षा आहे. वैभवजी, यूथ आयकॉन नाही वैभवजी, मी फक्त तुमचा एक प्रतिनिधी आहे आणि यूथ आयकॉन होण्यासाठी मला वाटतं अजून फार मोठा टप्पा गाठायचा असेल. प्रदीपजी कदम, धन्यवाद. अशोकजी पवार, जय महाराष्ट्र. राहुल सुरते सुद्धा जॉईन झालेत. राहुल सुरते हे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये माझे वेशभूषाकार होते, माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत
आणि अत्यंत अबोल असूनही केवळ त्यांचा हात बोलतो असं मी कायम म्हणतो. त्यांचं काम बोलतं. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमध्ये जे काही गेटअप्स होते, जी काही वेशभूषा होती, ही संपूर्ण जबाबदारी राहुल सुरते यांनी समर्थपणे सांभाळली. संदेशजी, आपला नक्कीच स्वागत आहे. आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे. तरुणांनी लोकशाहीमध्ये तरुणांनी खरं तर राजकारणात यायला हवं, कारण व्यवस्था बदलण्याची जी ताकद असते, व्यवस्था बदलण्याची जी उर्मी असते, जो विचार असतो, हा तरुणाईमध्ये असतो. आणि जर सारासार विचार करून, सकारात्मक विचार करून विधायक राजकारण करण्याच्या दृष्टीने तरुणांनी राजकारणात पाऊल ठेवलं तर नक्कीच त्यांचं स्वागत आहे. पक्ष तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही निवडा, पण तरुणांनी नक्कीच राजकारणात यायला हवं, ही माझी नक्कीच कायम भूमिका असते. शुभमजी, धन्यवाद. आपण कार्यक्षमतेचं हे दिलेला कार्यक्षम खासदार म्हणून जी आपण उल्लेख केलेला आहे, पण अजून खूप कामं करणं बाकी आहे. काही कामं आपण मार्गी लावलेली आहेत, जी आपण समोर बघता आहात. म्हणजे त्यामध्ये निवडून आल्यानंतर नारायणगाव बायपासचं काम प्रत्यक्षरित्या सुरू करणं असेल, खेडघाट बायपासचं काम प्रत्यक्षरित्या सुरू करणं असेल, ही दोन्ही कामं आता प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर राजगुरुनगर बायपासचं जे काम आहे त्या संदर्भातली निविदा प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि लवकरच त्याचं वर्क ऑर्डर ही निघेल. पुढचा जो यामध्ये राजगुरुनगर आणि मंचर या 2 बायपासचा समावेश आहे. पुढचं बायपास हा कळंब आणि आळेफाटा बायपासची निविदा प्रक्रिया ही काही तांत्रिक कारणामुळे पुन्हा करावी लागते, पण तीही निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडून पुणे नाशिक हायवेवरची जी वाहतुकीची कोंडी आहे या संदर्भात ठोस आणि सकारात्मक पावलं उचलण्याचा माझा हा सदोदित प्रयत्न आहे. त्याचबरोबर चाकण चौकात जो आपला कायम ट्रॅफिक जाम होते, त्या पद्धतीनं मोशी ते चांडोली याच्या 6 लेनिंगच्या संदर्भातला DPR हा तयार झालेला आहे. हा नॅशनल हायवेकडे हा त्यांच्या LA कमिटी समोर गेलेला आहे आणि लवकरच तोही प्रकल्प मार्गी लागेल अशी माझी अपेक्षा आहे. त्या दृष्टीनं जो पाठपुरावा आहे तो सुद्धा माझा सुरू आहे. सागरजी नमस्कार. मुकुंदवीर नमस्ते. गोरक्ष वाळके पाटील, आपली काळजी घ्या. होय, आपणही आपली काळजी घ्या. संतोषजी देवकर, जय शिवराय. प्रतीकदादा टोपे आपण म्हणतात की आऊसाहेब, शिवछत्रपती, शंभू छत्रपती व येसूराणी यांची एकच महामालिका व्हायला हवी. प्रतीकदादा, ही नक्कीच भावना होती, पण त्यातून ज्या वाहिन्या हे प्रसारित करतात, निर्माता ही केवळ मालिका बनवून ती वाहिनीकडे देतो आणि एका दृष्टीनं ही फक्त एक इम्प्लिमेंटिंग एजन्सी असते प्रोडक्शन म्हणजे. बाकी सर्व निर्णय हे त्या मालिकांचे असतात, त्या वाहिन्यांचे असतात. आणि असं असताना आधी राजा शिवछत्रपती ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मला वाटतं स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका होती. त्यानंतर स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका झी मराठीवर होती आणि आता स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका आपल्या जगदंब क्रिएशन्सच्या माध्यमातून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होते. यामध्ये स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब यांची स्वराज्याची संकल्पना, ती संकल्पना जिजाऊ महासाहेबांनी कशा पद्धतीनं आपल्या डोळ्यात पेरून घेतली आणि ते स्वप्न, स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून कसं प्रत्यक्षात आणलं हे दाखवणारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या आयुष्यावरची मालिका स्वराज्य जननी जिजामाता ही सोनी मराठी वाहिनीवर सुरू आहे आणि रोज रात्री सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता ही मालिका आपल्याला नक्कीच बघता येईल. या मालिकेवरही आपण नक्कीच प्रेम कराल अशी अपेक्षा आहे. रोहितजी, आपण विचारलं आयुष्यातील भावनिक प्रसंग कोणता? आयुष्यातला नक्कीच भावनिक प्रसंग सगळ्यात महत्त्वाचा तो होता की सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात मी जन्माला आलो. वडील इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत असताना शेती सांभाळत होते आणि खरं तर कलाक्षेत्रात येण्यासाठी वडिलांच्या मनात अनेक साशंकता होती. पण माझ्या वडिलांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की आयुष्यात कुठलाही निर्णय चुकीचा नसतो, फक्त पुढे जाऊन तो निर्णय बरोबर होता हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते. आणि त्या दृष्टीनं मी काम करत गेलो, संधी मिळत गेली आणि ज्यावेळी राजा शिवछत्रपती मालिकेमध्ये या मालिकेचा प्रीमियर होता आणि या प्रीमियरसाठी माझे आईबाबा उपस्थित होते आणि जेव्हा मी रेड कार्पेटवरून चालून आलो, कॅमेऱ्यांचा सगळा झगमगाट हा समोर दिसला आणि ते रूप बघून वडिलांच्या डोळ्यात नकळत जे अश्रू तरळले. मला वाटतं माझ्या आयुष्यातला तो अत्यंत एक महत्त्वाचा भावनिक प्रसंग होता की प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचं स्थान हे वेगळं असतं आणि आपण आईविषयी अनेकदा बोलतो, बाबांविषयी आपण खूप कमी वेळा बोलतो आणि त्यावेळी त्या क्षणी वडिलांच्या नजरेमध्ये जेव्हा
आपल्या मुलाविषयीचा अभिमान दिसतो कोणत्याही मुलासाठी. तो अत्यंत एक भावनिक प्रसंग असतो. तो भावनिक प्रसंग होता. दुसरा भावनिक प्रसंग खरं तर स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका पूर्ण झाल्यानंतर मी वढू-तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी आलो होतो आणि एका स्वप्नपूर्तीनंतर जो एक प्रसंग होता तो एक फार महत्त्वाचा होता. आणि तिसरा भावनिक प्रसंग या मालिकेच्या दरम्यान होता की मालिकेच्या दरम्यान माझ्या बाबांचं दुर्दैवी निधन झालं, वडिलांचं. आणि त्यानंतर या मालिकेचे स्क्रीन प्लेज लिहित असताना जेमतेम 8 दिवस झाले होते बाबांना जाऊन आणि मी मालिकेचे स्क्रीन प्लेज लिहित असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणाचा प्रसंग हा लिहित होतो आणि माझ्या मागे संपूर्ण चॅनलची टीम आणि माझी प्रोडक्शनची टीम बसली होती आणि प्रत्येकजण हा स्तब्ध झाला होता की 8 दिवसांपूर्वी ज्या प्रसंगातून मी बाहेर आलो आहे तोच प्रसंग मला लिहावा लागत होता. पण दुर्दैवानं कलाक्षेत्र या बाबतीत मात्र खूप निष्ठुर असतं की तिथे शो मस्ट गो ऑन हेच तत्त्व पुढे चालवावं लागतं. हे काही भावनिक प्रसंग नक्कीच आयुष्यात येऊन गेले. भरतजी मोरे कोपरगावचे. भरतजी कसे आहात आपण? बऱ्याच दिवसांनंतर आपला संपर्क झाला. श्रद्धा कुमारी, होय नक्कीच मी चांगला आहे, आपणही काळजी घेत असाल अशी अपेक्षा आहे. राजेंद्रजी, शिवस्मारकाबद्दल मी या आधीच आपल्याला सांगितलेलं या संदर्भातले जे अपडेट्स आहेत ते महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारकडून नक्कीच आपल्यासमोर येतील. प्रज्ञा राज यासुद्धा हे बघतायत. प्रज्ञा राज या अत्यंत छान व्यासंग असणारी एक आमची टीम मेंबर होती स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेच्या वेळी. आणि या मालिकेच्या वेळी अनेक तात्विक वाद प्रज्ञा राज यांच्याबरोबर झालेले आहेत. प्रज्ञा राज यांच्या नावामध्ये खरं तर एक फार मोठं गूढ आहे, हे नंतर कधीतरी नक्कीच मी सांगेन. पण एक मुलगी इतक्या हिरहिरीनं आपली मतं मांडते, इतक्या स्वतंत्र विचारसरणीनं आपली मतं मांडते, ही नक्कीच कायम कौतुकास्पद गोष्ट होती. आणि स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या दृष्टीनं ह्या नक्कीच प्रज्ञाचा आमच्या टीममध्ये असणं हा एक ॲसेट होता. भूषणजी, जय जिजाऊ जय शिवराय. बाळराजे देशमुख, आपण म्हणतात प्रतापगड संवर्धनासाठी परवानगी द्यावी. प्रतापगडाच्या एकूण जो मालकी हक्क आहे हा माझ्या माहितीप्रमाणे हा अजूनही राजघराण्याकडे आणि त्या संवर्धनाच्या संदर्भात जी काही पावलं उचलता येईल त्या दृष्टीनं नक्कीच मी पाठपुरावा करीन. प्रशांतजी, आपण म्हणतात संभाजी महाराजांवर चित्रपट काढा. होय प्रशांतजी, ही नक्कीच माझ्या मनातली अनेक वर्षांची इच्छा आहे की छत्रपती संभाजी महाराजांवर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा चित्रपट करायचा आहे. कारण आत्ता मात्र जगदंब क्रिएशन्सच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर शिवप्रताप वाघनख, शिवप्रताप वचपा आणि शिवप्रताप गरुडछेप असे 3 चित्रपट प्रस्तावित आहेत. पण सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये खरं तर मनोरंजन सृष्टीवर एक फार मोठी गदा आलेली आहे. म्हणजे इतर ठिकाणी काही प्रमाणात का होईना व्यवसाय थोडेफार जरी सुरू असले आणि मनोरंजन क्षेत्रातलं मालिकांचं चित्रीकरण हे लॉकडाऊनच्या नियमांअंतर्गत सुरू असलं तरीसुद्धा अजूनही नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टी उभी राहायला फार मोठा काळ जाणार आहे. कारण जोपर्यंत चित्रपटगृह उघडत नाहीत, लोकांच्या मनातली कोरोनाची भीती जाऊन लोक चित्रपटगृहात जात नाहीत, तोपर्यंत चित्रपटसृष्टीला पुन्हा जो चांगला काळ होता, चांगले दिवस होते ते यायला नक्कीच वेळ लागेल. त्यामुळे शिवप्रतापचं जे चित्रीकरण आहे ते सुद्धा सध्या लांबणीवर पडलेलं आहे. पण नक्कीच या संदर्भात प्रयत्न सातत्यानं सुरू राहतील आणि लवकरात लवकर हे चित्रपट आपल्या भेटीसाठी आणण्याचा माझा प्रयत्न असेल. तेजसजी, आपण विचारलं जिजाऊ मालिकेत मी भूमिका करणार आहे का? तेजसजी, खरं तर अजून याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण सध्या लोकप्रतिनिधी म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे ती जबाबदारी सांभाळून दैनंदिन मालिकेत काम करता येईल का याविषयी माझ्या मनात खरोखर शंका आहे. कारण दैनंदिन मालिकेचं चित्रीकरण आणि मतदारसंघाची जबाबदारी या 2 गोष्टी सांभाळणं खरंच खूप अवघड असतं. जेव्हा स्वराज्यरक्षक संभाजी मालिका ही पूर्णत्वाला जायची होती तेव्हा मी हा प्रयत्न करून पाहिला. पण त्यावेळी होणारी ओढाताण आणि त्या संपूर्ण ओढाताणीत गेल्या 1 वर्षातल्या ओढाताणीमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं झालेली हानी या दोन्ही गोष्टी अजूनही माझ्या खूप ताज्या आहेत आणि त्यामुळे एवढ्यात तरी जिजाऊ मालिकेमध्ये मी काम करेन असं मला वाटत नाही. सूरजजी, टाईम मॅनेजमेंट कसं केलं त्यावेळी मी आत्ताच त्याविषयी सांगितलं सूरज की
खरं तर हा संपूर्ण माझ्या व्यक्तिगत आरोग्याशी असणारा एक खेळ होता आणि त्याचे दुष्परिणाम अजूनही अधेमध्ये डोकावतात. पण त्यावेळी दिवसभर प्रचार आणि रात्री मालिकेचं शूटिंग अशा गोष्टी करायचो. त्यानंतरही मतदारसंघात जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देऊनही मालिकेचं शूटिंग असं करायचं आणि या सगळ्या गोष्टींमुळे रात्री अपरात्रीचं शूटिंग, रात्री अपरात्रीचा प्रवास, रात्री अपरात्रीचं जेवण या सगळ्या गोष्टी अजूनही थोड्याशा त्रास देत आहेत. पण टाईम मॅनेजमेंटच्या दृष्टीने मला एकच कायम गोष्ट अशी वाटते की आपल्याकडे एक म्हण आहे, आवड असेल तर सवड मिळेल. आणि त्या पद्धतीनं जर आपल्याला खरोखर आवड असेल तर नक्कीच आपल्याला सवड काढता येते. त्यात एक फार महत्त्वाची गोष्ट अशी असते की खूप कमी जण असतात ज्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळते. मला वाटतं मी त्या भाग्यवंतांपैकी एक आहे ज्याला माझ्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे ही आपोआप सवड मिळत गेली. संदीपजी धन्यवाद. आपण जे म्हणतात त्या पद्धतीनं पण आता मतदारसंघ बदलता येणार नाही. आपण म्हणतात की संगमनेर परिसरातल्या खेड्यापाड्यात नेतृत्वाची गरज आहे. पण संदीपजी, आधी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या माझ्या मायबाप जनतेला जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकणं हे मला आधी कर्तव्य वाटतं. पण आपण जी गोष्ट व्यक्त करतात त्याबद्दल माझी मनापासून धन्यवाद. संतोषजी आहेर म्हणत आहेत, काळजी घ्या. संतोषजी, मला वाटतं आपल्याच लेखीचे अनेक माहिती देणारे व्हिडिओज मला पाहायला मिळतात आणि त्या माध्यमातून जी जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न होतो ते नक्कीच कौतुकास्पद आहेत. भूषणजी, नक्कीच कोरोनाचं हे संकट संपलं की आपण नक्की भेटू. योगेशजी वारखेडे, नमस्कार. गणेश कोले, माझे बंधू गणेश भाऊ, हे सुद्धा बघतायत आणि त्यांचं एक फार मोठं योगदान माझ्या संपूर्ण घडामोडीत आहे. म्हणजे लहान असताना मला अजूनही आठवतं की रवी शास्त्री हे त्यावेळी क्रिकेटमध्ये हिरो होते आणि आमच्या गणेश भाऊंना बघितल्यानंतर रवी शास्त्रींची कायम आठवण यायची आणि त्यांची क्रिकेटची आवड असेल, त्यांचा शांतपणे समंजसपणे काम करण्याचा जो स्वभाव असेल, यातल्या अनेक गुणांचा मला स्वतःला फायदा झाला. ॲडव्होकेट विशाल जाधव लाईव्ह जॉईन झालेले आहेत. विशाल भाऊ नमस्कार. शुभमजी, तुम्ही म्हणतात तुमचा विश्वास मी सार्थ ठरवला. धन्यवाद शुभमजी. या दृष्टीनं अजूनही हे नक्कीच प्रयत्न सुरू आहेत. अनिलजी जगताप, आपण म्हणतात कुठल्याही लग्न कार्यात उपस्थित राहू नका. होय, नक्कीच अनिलजी, या बाबतीत ही खबरदारी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न असतोच. पण कधीकधी कार्यकर्त्यांचा फार मोठा आग्रह असतो, हट्ट असतो. पण असं करत असताना शक्यतो सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल, मास्क वापरला जाईल, याकडे माझा कटाक्ष असतो. पण हे करत असताना जेवढं आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळता येईल, मास्कचा वापर करता येईल, हे करण्याचाही तेवढाच प्रयत्न कायम असतो. संदीपजी, दिव्यांगांना मदतीचा हात द्या. नक्कीच दिव्यांगांचे प्रश्न संसदेत. संदीपजी, मागे समाज कल्याण विभागाचं जेव्हा सादरीकरण होतं, समाज कल्याण विभागाच्या डिमांड्स फॉर ग्रांट्सच्या वेळी बोलताना दिव्यांगांच्या विषयी जे निधी अजून शिल्लक आहेत, ज्या निधींच्या बाबतीतली मागणी ही महाराष्ट्र राज्य सरकारची केंद्राकडे आहे, या सगळ्या मागण्यांचा उल्लेख, या सगळ्या मागण्या आग्रहानं मी संसदेत मांडल्या होत्या. याही पुढे माझ्या दिव्यांग बांधवांसाठी जे करता येईल ते करण्यासाठी मी कायम कटिबद्ध असेल. अजिनाथ शिंदे, आपण म्हणतात की राज्यात कोरोनाबाबत सरकार कमी पडतं की काय? अजिनाथजी, मी सातत्यानं हेच सांगतो आहे की कोरोनाची लढाई ही केवळ सरकारची लढाई, ही केवळ प्रशासनाची लढाई नाही, तर ही लढाई तुमची माझी आहे. आणि ज्या पद्धतीनं रुग्ण वाढत आहेत हे पाहता हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल की जोपर्यंत ही एक सामाजिक चळवळ होत नाही, माझ्या राज्यातला प्रत्येक नागरिक कोरोनापासून माझा बचाव होणं, माझ्या कुटुंबियांचा बचाव होणं आणि माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा बचाव होणं ही आपली जबाबदारी हे समजून जोपर्यंत वागत नाही तोपर्यंत कोरोनाची ही लढाई आपल्याला वाटते. त्या दृष्टीने तशी ती अजूनही अवघड दिसते आहे. यामध्ये कुणावरही एकावर बोट ठेवण्यापेक्षा मला वाटतं ही प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेतली तर ती जास्त संयुक्तिक ठरेल. होय स्वप्नीलजी, जुन्नर तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतात, त्याच पद्धतीनं खेड तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढतात. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खरं तर संपूर्ण ग्रामीण भागानं कोरोनाच्या संदर्भात फार चांगली भूमिका बजावली होती. पण जिथे लॉकडाऊन शिथिल झालं, त्या लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अचानक रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. पण तरीही सगळेच स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, हे आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. आणि मला नक्कीच शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या माझ्या मायबाप जनतेचा अभिमान आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघातली जनतासुद्धा त्याच तोडीनं शासनाला असेल, प्रशासनाला असेल, कोरोनाच्या या लढाईमध्ये नक्कीच प्रतिसाद देते. भाऊसाहेब कोकाटेसुद्धा बघतायत. भाऊसाहेब कोकाटे एक अत्यंत
उत्तम निवेदक आहेत. पिंपरी चिंचवड शहरातले जवळपास सगळेच सांस्कृतिक राजकीय कार्यक्रम असतात त्यावेळी भाऊसाहेबांचा आवाज ऐकायला मिळणं आणि भाऊसाहेबांना प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याची असलेली माहिती आणि समोर तो कार्यकर्ता दिसला की ती माहिती भाऊसाहेबांच्या तोंडून ऐकायला मिळणं ही नक्कीच एक पर्वणी असते. भाऊसाहेब, आपलं स्वागत आहे. राधिका गायकर नमस्कार. ॲडव्होकेट विशाल जाधव जय शिवराय. किरणशे जांभूळकर नमस्कार. वंदनाताई निकम, पुढील मालिका कोणती असेल? वंदनाताई, मी काम करत असणारी मालिका म्हणतात की आपल्या जगदंब क्रिएशनची म्हणतात? तर मी काम करत असणारी मालिका एवढ्यात तरी आपल्या भेटीला येईल असं मला वाटत नाही, पण नक्कीच जगदंब क्रिएशनच्या माध्यमातून सातत्यानं निर्मिती सुरू आहे. स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका आपल्या भेटीला सोमवार ते शनिवार ही रात्री 8:30 वाजता सोनी मराठीवर येतेच. त्याचबरोबर आणखी एका मालिकेची निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. संतोषजी गुंटे जय शिवराय. मंदारजी, आपणही काळजी घ्या. सुरेशजी चौधरी नमस्कार. बाळासाहेबजी बोडके नमस्कार. युवराज शिंगाडे हे मी शिवसेनेत असताना माझे सहकारी होते. अत्यंत तळमळीनं काम करणारा हा कार्यकर्ता आहे, म्हणून मी युवराजजी तुम्हाला ओळखतो. धन्यवाद. अमोल राऊत, आपण म्हणताय कॉलेज जीवनापासून तुम्ही मला पाहत आलाय आणि मी खूप सक्रिय असतो. धन्यवाद अमोलजी आपल्या या कॉम्प्लिमेंटबद्दल. सुनीलजी वाघमारे, होय आपणही काळजी घ्या. मी नक्कीच काळजी घेतोय. गव्हाणे करिअर अकॅडमी पुण्यातून त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. बाबाजी लोंढे, आपण म्हणतात बैलगाडा शर्यती सुरू करा. कोरोनाचं हे सावट आल्यामुळे संसदेचं अधिवेशन लवकर उरकण्यात आलं, अन्यथा आपल्याला एक चांगली बातमी लवकर ऐकायला मिळाली असती असं मला विश्वास आहे. पण हे सावट दूर झाल्यानंतर या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न सुरू राहतील. ज्या पद्धतीनं लोकसभेचा प्रचार सुरू असताना मी काही मुद्द्यांवर जो भर दिला होता, यातल्या काही मुद्दे आपण जर बघत असाल, पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनं आपण खूप सकारात्मक पावलं उचललेली आहेत. त्याच पद्धतीने राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र सुरू होण्याच्या दृष्टीनं आपण सकारात्मक पावलं उचललेली आहेत. पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी पुढची पावलं आपण उचलतो आहोत. याच पद्धतीनं बैलगाडा शर्यतीवर सुद्धा माझं सातत्यानं लक्ष आहे आणि त्यामुळे नक्कीच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कायम कार्यरत राहीन. भैरवनाथजी मोरे नमस्कार. आपण सोलापुरात सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि आपण योग्य ती काळजी घेत असाल असा विश्वास आहे. समीर शानबाग हे जॉईन झाले. समीरजी नमस्कार. म्हणजे माझ्या कॉलेज जीवनापासून कॉलेजमध्ये ज्या नाटिका करत होतो, एकांकिका करत होतो, ज्या संगीत रजनी करत होतो, त्यावेळेचं जे शूटिंग, जे मगाशी कोणीतरी सांगितलं की माझ्या रॅप सॉंगचे DOP ते होते, पण या सगळ्या प्रवासाचे DOP हे माझे मित्र समीर शानबाग होते. विनोदजी खवळे गुड इव्हनिंग. अनिताजी धन्यवाद. देव साळुंके बँगलोरवरून जॉईन झालेले आहेत. धन्यवाद. निखिलजी, बैलगाड्याच्या संदर्भात मी आत्ताच आपल्याला सांगितलं, निलिमा हरकारे प्रचारातला एखादा आठवणीत राहणारा प्रसंग, प्रचारातले अनेक आठवणीत राहणारे प्रसंग होते आणि ह्या आठवणीत राहणाऱ्या प्रसंगांमध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी होती की गावागावात गेल्यानंतर खांद्यावर उचलून घेणारी तरुणाई होती, औक्षण करणाऱ्या माता माऊल्या होत्या आणि या सगळ्यांचं प्रेम जे होतं तो एक एक प्रसंग असा अजूनही काळजावर कोरला गेला आहे असं मला वाटतं. रेश्माजी, आपण म्हणतात त्या पद्धतीनं नारायणगाव तसे आजूबाजूच्या गावामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे. कोरोनाचं हे संकट आल्यापासून सातत्यानं आपण जनजागृती करण्याच्या दृष्टीनं सतत प्रयत्न करतो आहोत. वाढत्या कोरोनामुळे शासनाकडून जनतेला अजून कोणती खबरदारी घेण्यासाठी सांगता येईल? गंगाधरजी, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पुन्हा कोरोनाचं सावट दूर लोटायचं असेल तर 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी, आणि या 3 गोष्टी जरी आपण अंमलात आणल्या, प्रत्येकानं अंमलात आणल्या, तरीसुद्धा ती फार महत्त्वाची गोष्ट ठरू शकते. एक म्हणजे सातत्याने आपले हात साबण आणि पाण्याने धुणं. जर साबण उपलब्ध नसेल तर त्यावेळी सॅनिटायझरचा वापर करणं. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करणं. यावेळी खूप वेळा मास्कचा वापर करताना असं होतं की अनेकदा बोलताना नेमका मास्क हा तोंडावरून काढला जातो, तर ही चूक आपण करता कामा नये. बोलताना, शिंकताना, खोकताना मास्क हा चेहऱ्यावर असणं हे समोरच्याचं नक्कीच रक्षण करू शकतं. त्याचबरोबर कधीकधी असं होतं की माझा मित्रच आहे, मग माझ्या मित्राशी बोलताना नेमकं मी कशाला मास्क लावू, असं अनेकदा होतं आणि तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही, मास्क काढला जातो. पण माझा जरी किती जवळचा मित्र आला तरीसुद्धा त्याच्या संपर्कात कोण असेल हे मला ठाऊक नसतं आणि त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बाहेरच्या व्यक्तीशी बोलताना तो किती जवळचा असला
तरीसुद्धा त्यावेळी मास्कचा वापर हा आपण करायला हवा. इतकंच नाही तर विशेषतः जर आपलं कुठला छोटा मोठा व्यवसाय असेल, आपलं दुकान असेल, अनेकदा आपल्याला बघायला मिळतं दुकानाच्या काउंटरवर गल्ल्यावर बसणारा माणूस त्याचा मास्क अनेकदा गळ्याशी आलेला असतो आणि फेस शिल्डचा वापर हा जर दुकानात गल्ल्यावर बसणाऱ्या व्यक्तीनं कसोशीनं केला तर त्यांच्या माध्यमातून होणारा प्रसार किंवा त्यांना होऊ शकणारी लागण या दोन्ही गोष्टींपासून नक्कीच आपला बचाव होऊ शकतो. आणि तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सार्वजनिक गर्दीची ठिकाणं आपण जास्तीत जास्त शक्य तेवढी ही नक्कीच टाळली पाहिजेत. जर या 3 गोष्टींचा आपण अवलंब केला तर आपण नक्कीच हे करू. सातत्यानं शासनाकडून प्रशासनाकडून या गोष्टी आपल्यापर्यंत पोचत आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी पोचत आहेत. याचा आणखी कटाक्षानं आपण जर अवलंब केला तर नक्कीच कोरोनाच्या या लढाईमध्ये आपला वर्चस्व असेल. आणि तिसरी फार महत्त्वाची गोष्ट की जर कोरोना सदृश लक्षणां आपल्यामध्ये दिसून आली तर अजिबात विलंब न करता ही आपण संबंधित आरोग्य व्यवस्थेला याची कल्पना दिली पाहिजे. कारण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, अ स्टिच इन टाईम सेव्स 9 अर्ली डायग्नोसिस ऑलवेज हेल्प्स. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण जितक्या लवकर याची कल्पना आरोग्य व्यवस्थेला देऊ तितक्या लवकर आपल्यावर हा जो कोरोनाचा जे संकट आहे हे आपण नक्की दूर करू शकू. सुलतानजी, वाघोलीसाठीचे जे प्रश्न आहेत, वाघोलीच्या ज्या प्रश्नांमध्ये आपण सातत्यानं लक्ष घालतो. आमदार अशोक बापू पवार असतील, मी असेल, सातत्यानं वाघोलीच्या या प्रश्नांमध्ये आम्ही लक्ष घालतो आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा हा आमच्या दोघांच्याही माध्यमातून हा प्रयत्न सुरू आहे. संदेशजी, आपण म्हणतात चाकण तळेगाव महामार्गाचं काम अपूर्ण आहे. चाकण तळेगाव संदेशजी, चाकण तळेगाव म्हणजे तळेगाव चाकण शिक्रापूर न्हावरा या महामार्गाचं काम प्रस्तावित आहे. या संदर्भातला DPR सुद्धा तयार झालेला आहे. कोरोनाच्या या संकटानंतर नक्की बजेटमध्ये काय बदल होतील याचा विचार करून याबाबत पाठपुरावा हा सातत्यानं सुरू आहे. राकेशजी, गडकिल्ले संवर्धन हा विषय सातत्यानं मी मांडत असतो. माझी ही कायम भूमिका आहे की गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या बाबतीमध्ये गडकिल्ल्यांचं संवर्धन, त्यातून इतिहासाचं जतन, त्यातून पर्यटनाला चालना, तिथल्या जीवसृष्टीचं जतन अशी जर चतुःसूत्री आपण अवलंबली तर नक्कीच त्या दृष्टीनं फायदा होऊ शकतो. मध्यंतरी सकाळ वर्तमानपत्रासाठी जेव्हा मी लेखमाला लिहिली त्या लेखमालेमध्ये सुद्धा या संपूर्ण पर्यटनाचा विचार करत असताना त्यामध्ये गडकिल्ल्यांना नक्कीच प्राधान्य दिलं जावं ही भूमिकासुद्धा मी आग्रहानं मांडलेली आहे. वासंतीजी, धन्यवाद. मी योग्य मार्गावर असल्याचं आपण म्हणत आहात त्याबद्दल मनापासून आभार. आदिनाथजी मस्के, नमस्कार. सचिनजी मराठे, नमस्कार. संतोषजी डोके, आपण एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की यूट्यूबवर छत्रपती संभाजी महाराजांची मालिका दिसेनाशी झाली आणि या संदर्भात अनेक फोन मला सातत्याने येतात, अनेक शिवभक्त मला संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की खरं तर जेव्हा आपण मालिका बनवतो तेव्हा ती मालिका एका वाहिनीसाठी बनवली जाते आणि त्यानंतर त्या मालिकेच्या एपिसोड्सवरची मालकी ही त्या वाहिनीची असते आणि यूट्यूब हे अधिकृत प्रसार माध्यम नसल्यामुळे हा संपूर्णपणे वाहिनीचा निर्णय असतो की यूट्यूबवर ते एपिसोड असावेत किंवा नसावेत. त्यामुळे कदाचित वाहिनीने तो निर्णय घेतला असेल म्हणून यूट्यूबवरून ते एपिसोड्स काढून घेण्यात आले असावेत. पण आपल्याला जर एपिसोड्स बघायचे असतील तर झी5 या ॲपवर स्वराज्य राष्ट्र संभाजी या मालिकेचे सगळे एपिसोड्स आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे यूट्यूबवरचे एपिसोड्स काढणं हा माझा नाही, हा सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा निर्णय आहे आणि त्यांच्या लीगल टीमने तो निर्णय घेतला असेल. यूट्यूब हे अधिकृत प्रसार माध्यम नसल्यामुळे वाहिनीला तो निर्णय घेणं भाग पडलं असू शकतं. SS शेख, मी बैलगाडा शर्यतीविषयी बोललेले. विकासजी दरेकर, नमस्कार. विकास भाऊ हे एक अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते आहेत, अत्यंत प्रगतिशील शेतकरी आहेत आमचे गुंजाळवाडीचे आणि माझे मार्गदर्शक आहेत, माझे एक अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यांच्याकडून जेव्हाही कोणता सल्ला येतो, त्यांच्याकडून जेव्हाही कोणती सूचना येते तेव्हा अत्यंत विधायक सूचना कशा पद्धतीची असते हे विकासभाऊंकडून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. विकासभाऊ, या संदर्भातली मध्यंतरी भारत सरकारनं जी पेस्टिसाइड्स आणि इन्सेक्टिसाइड्सवर बॅन करण्याची जे राजपत्र काढण्यात आलं होतं त्या संदर्भातला पत्रव्यवहार मी माननीय मंत्री महोदयांशी केलेला आहे, ज्यामध्ये जे 6 पेस्टिसाइड्स आहेत, जी बुरशीनाशक औषधं आहेत, या औषधांवर बॅन येऊ नये या संदर्भातली आग्रही मागणी ही आपण केलेली आहे. विराजजी जाधव, आपण गाणं लिहिता, नक्कीच आपलं अभिनंदन आहे. आपल्याकडून स्कोप मिळेल का जर तशी काही
संधी उपलब्ध असेल तर मी नक्की आपल्याला संधी देण्याचा या माध्यमातून प्रयत्न करेन. भूषणजी, आपणही काळजी घ्या. हनुमनजी भोपळे, आपलं कार्य शाश्वत स्वरूपाचं आहे असं आपण म्हणतात. धन्यवाद हनुमनजी. माझी एक खूप साधी सरळ भावना असते की आपल्याला खूप वेळा असं होतं ना की आपण कुठे जायचं आहे त्याचा विचार करत बसतो आणि त्या कुठे जायचं आहे या विचारामध्ये आपण प्रवासातलं सौंदर्य गमावून बसतो. त्यामुळे डोंट ओनली थिंक अबाउट द डेस्टिनेशन बट एन्जॉय द जर्नी हे जर तत्त्व अवलंबलं तर मला वाटतं की त्या प्रवासाचं जे समाधान आहे ते समाधानसुद्धा आपल्याला घेता येतं. आणि त्यावेळी आपण जे करतो तेव्हा दोनच गोष्टी कायम मनात असाव्यात. ते म्हणजे आरशात उभं राहिल्यानंतर स्वतःच्या नजरेला नजर देऊन पाहता आलं पाहिजे आणि अंथरुणावर पाठ टेकल्यानंतर शांतपणे झोप लागली पाहिजे. या जर दोन गोष्टी आपण मनात कायम ठेवल्या तर नक्कीच आपल्या हातून जे काही काम घडतं, कार्य घडतं, त्या कार्याला एक वेगळा आयाम प्राप्त होतो. शुभमजी, आपण म्हणतात खासदार झाल्यानंतर कसं वाटलं. एकच फार महत्त्वाची गोष्ट मला आमच्या लोकसभेतल्या गटनेत्या सुप्रियाताई सुळे यांनी संसदेत पाय ठेवताना मला एक गोष्ट सांगितली आणि मला ती गोष्ट फार महत्त्वाची वाटते. सुप्रियाताई तेव्हा मला म्हणाल्या की एकूण 130 कोटी लोकसंख्येपैकी फक्त 545 जणांना या ग्रीन कार्पेटवर, लोकसभेच्या ग्रीन कार्पेटवर पाऊल टाकता येतं आणि आज तू त्यांच्यापैकी एक आहेस. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या 130 कोटी भारतीयांपैकी निवडक 545 जणांमधले एक असता तेव्हा तुमच्या मतदारसंघातल्या जनतेचा, मायबाप जनतेचा तुमच्यावर असलेला विश्वास आणि त्या विश्वासातून येणारी जबाबदारी, हीच भावना त्या ग्रीन कार्पेटवर पाऊल टाकताना माझ्या मनात होती आणि ती भावना कायम जागे ठेवण्याचा माझा हा प्रयत्न असतो. त्यामुळं खासदार झाल्यानंतर कसं वाटलं म्हणत असाल तर एका वाक्यात सांगायचं झालं तर एका आणखी मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली. जीवनजी, आपणही काळजी घ्या. पुणे ते शिरूर, दीपकजी आपण म्हणतात पुणे ते शिरूर रोडसाठी थोडा हात द्या. दीपकजी, आपण बघत असाल तर या माध्यमातून जो पुणे नगर हायवे आहे तो शिक्रापूरपर्यंत त्याची एक लेन वाढवण्याच्या दृष्टीने एक प्रयत्न सुरू आहे आणि या संदर्भातली मागच्याच अधिवेशन काळामध्ये आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्यासोबत बैठक झाली. या संदर्भातला एक प्लान हा सादर करण्याच्या सूचना या गडकरी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. मग यामध्ये जो पुणे नगर हायवे आहे या पुणे नगर हायवेच्या एक्झिस्टिंग स्ट्रेंथनिंगचा विषय असू शकतो किंवा ग्रीनफील्ड कॉरिडॉर करता येईल का या संदर्भातला विचार असू शकतो. हा प्लान समोर आल्यानंतर त्याचा पाठपुरावा नक्कीच करेल. पण हे होत असताना मेट्रोच्या जेव्हा पण बैठका झाल्या तेव्हा मेट्रोच्या बैठकांमध्ये सुद्धा रांजणगावपर्यंत मेट्रो यावी यासाठी मी आग्रही मागणी केलेली आहे, त्याचा पाठपुरावा करतो आहे. त्याचबरोबर PMRDAच्या माध्यमातून कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लानच्या माध्यमातून आपल्याला पुणे नगर हायवेची ट्रॅफिक कशी कमी करता येईल यासाठी सुद्धा मी सुद्धा प्रयत्नशील आहे आणि आपले शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार हे सुद्धा प्रयत्नशील आहेत. उद्धवजी, धन्यवाद. आपल्या सगळ्यांची साथ असेल तर जनतेच्या स्वप्नातला विकास करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. बाळासाहेबजी सातव, आपण शुभेच्छा देतात. बाळासाहेब, आपण आपल्या माध्यमातून जे सातत्यानं वाघोली परिसरात काम करतात ते नक्कीच अभिमानास्पद आहे आणि आपले अपडेट्स हे सातत्यानं मला मिळत असतात. अक्षयजी, बैलगाडा शर्यतींविषयी मी खरंच आधी सांगितलेलं आहे आणि लवकरात लवकर यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. जय शिवराय बंडूभाऊ. अमोल राऊत, आपण म्हणता संसदेमध्ये कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. संसदेमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्यावेळी एकूण देशाच्या बाबतीतले अनेक प्रश्न त्यावेळी येत असतात. हे होत असताना देश पातळीवरचे प्रश्न, आपल्या राज्याचे प्रश्न, मतदारसंघातले प्रश्न या दृष्टीनं मी कायम जागरूक राहण्याचा प्रयत्न करतो आणि सातत्यानं ही गोष्ट मांडत असतो. जर आपण एका पहिल्या वर्षाचं बघत असाल तर पहिल्या वर्षातच तब्बल 12 वेळा संसदेमध्ये बोलण्याची संधी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळाली आणि या 12 वेळा बोलत असताना सातत्यानं देशाचे प्रश्न, राज्याचे प्रश्न आणि आपल्या मतदारसंघाचे प्रश्न हे मी मांडण्याचा प्रयत्न करतो. दर्शनजी शिळीमकर, राजसाहेब ठाकरे यांच्या भाषणातून काय शिकता. नक्कीच राजसाहेब ठाकरे यांचं भाषण हे अत्यंत प्रभावी भाषण असतं. माझ्या अत्यंत आवडणाऱ्या वक्त्यांपैकी राजसाहेब ठाकरे हे एक वक्ते आहेत आणि त्यामुळे जेव्हा शक्य होतं तेव्हा त्यांचं भाषण हे मला नक्की ऐकावंसं वाटतं. कारण नेमकं आपल्याला काय मांडायचं आहे आणि आपली मांडणी, भाषणाची एक मांडणी असते, या भाषणाची मांडणी ही राजसाहेबांकडून नक्कीच शिकण्यासारखी असते. रवीजी, विद्यार्थी दशेतला माझा प्रवास ऐकायला आपल्याला आवडेल. रवीजी,
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा होतो. 8वीपर्यंतचं शिक्षण नारायणगावला गुरुवारे राप सबनीस विद्यामंदिरात झालं. म्हणजे 1ली ते 4थी बालक विद्यामंदिर आणि त्यानंतर 5वी ते 8वी गुरुवारे राप सबनीस विद्यामंदिर. त्यानंतर महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा नावाची परीक्षा असायची आणि त्यावेळी मी महाराष्ट्रातून दुसरा आलो. आणि मग 9वी 10वी 11वी 12वी हे राव बहादूर लक्ष्मणराव आपटे प्रशालेत माझं शिक्षण झालं. 10वीला बोर्डात होतो, 12वीला बोर्डात होतो. त्यामुळे एक स्टेबल ग्रॅज्युएशन करायचं या दृष्टीनं त्यावेळी महाराष्ट्रातलं पहिल्या क्रमांकाचं मेडिकल कॉलेज सेट GS मेडिकल कॉलेज होतं आणि सेट GS मेडिकल कॉलेजला मेरिटवर ॲडमिशन मिळालं. मेडिकल कॉलेजमध्ये असतानासुद्धा सातत्यानं डिस्टिंक्शन मिळवत होतो आणि हे करत असताना कुठली तरी एक कलेची आंतरिक उर्मी जी होती ही व्यक्त होण्याचं साधन होतं. ते व्यक्त होण्याचं साधन मला माझ्या मेडिकलच्या करिअरमध्ये गवसलं आणि MBBS झाल्यानंतर मी पूर्ण वेळ मेडिकलला जाण्याचा निर्णय घेतला. माझे 2 गुरु डॉक्टर रवी बापट आणि सुबलजी सरकार या दोघांचं माझ्या वाटचालीमध्ये फार मोलाचा वाटा आहे असं मी कायम म्हणतो. कारण डॉक्टर रवी बापटांकडे पाहताना मला हे सातत्यानं जाणवत होतं की एकाच व्यक्तीचं एका वेळी किती क्षेत्रांमध्ये वावर असू शकतो आणि सुबल सरकारांकडे पाहताना मला हे जाणवत होतं की आभाळाला हात लागल्यानंतरसुद्धा माणूस पाय जमिनीला किती घट्ट रोवून ठेवू शकतो. या 2 माणसांनी माझ्या विद्यार्थी दशेवर फार मोठा परिणाम केला. शुभमजी आपण म्हणता कलाक्षेत्रात जावं असं केव्हा वाटू लागलं. खरं तर कलाक्षेत्राची आवड ही खूप लहानपणापासून होती. म्हणजे आमच्या बालक विद्यामंदिरमध्ये असेल किंवा गुरुवारे राप सबनीस विद्यामंदिरात असेल कलाक्षेत्राला वाव मिळावा असे अनेक उपक्रम राबवले जात होते. म्हणजे मग सकाळ नाट्यवाचन स्पर्धेतला सहभाग असेल किंवा जिल्हा परिषदेच्या आंतरशालेय एकांकिका स्पर्धा असतील या प्रत्येक ठिकाणी गुरुवारे राप सबनीस विद्यामंदिरातून सहभाग घेतला जात होता आणि आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये सुद्धा ही सातत्यानं संधी मिळत होती. त्यामुळे आवड ही नक्कीच तेव्हापासून होती आणि ही आवड मनात असताना मला वाटतं या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. कारण हे कलाक्षेत्र जे आहे ते अळवावरच्या पाण्यासारखं असतं. जोपर्यंत त्या अळवावरच्या पाण्यावर सूर्यकिरण पडतात तोपर्यंत ते दवबिंदू जे असतात ते मोत्यासारखे चमकतात. पण पान जरा जरी हल्लं तरी तो दवबिंदू मातीत पडतो आणि त्याचं अस्तित्व नाहीसं होतं. इतकं क्षणभंगूर हे क्षेत्र आहे. पण त्याचबरोबर या क्षेत्राचं फार मोठं वैशिष्ट्य हे आहे की तुम्हाला एकाच लाईफस्पॅनमध्ये अनेक आयुष्य जगता येतात. म्हणजे सकाळी चेहऱ्याला रंग लावला की तुम्ही एका आयुष्यात असता आणि रंग उतरवला की तुम्ही तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येता. त्यामुळे या क्षेत्रातली अस्थिरता आहे. पण त्या अस्थिरतेवरचं उत्तर मिळेपर्यंत खरं तर मी धाडस केलं नव्हतं. जेव्हा मी MBBSचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तेव्हा या अस्थिरतेवरचं मला उत्तर मिळालं आणि जेव्हा माझ्या हातात एक स्टेबल ग्रॅज्युएशन होतं त्यानंतर माझा हा निर्णय पक्का झाला की आता मला पडेल ते काम करण्याची गरज नाही, मी हवं ते काम करू शकतो. आणि कोणत्याही करिअरमध्ये जेव्हा तुम्ही हवं ते काम करणं या स्टेजला पोचता मला वाटतं त्यानंतर तुमचं करिअर हा एक सुरेख सुंदर प्रवास होतो. अजितजी चाकण आळेफाटा रस्त्याविषयी मी डिटेलमध्ये या आधीच्याच सेशनमध्ये बोललेलो आहे. विलाजी आपणही काळजी घ्या. चैतन्यजी जय शिवराय. तेजजी हो लॉकडाऊनमध्ये अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, माझ्या शेतकरी बांधवांचं फार मोठं नुकसान झालं, कलाकारांचं फार मोठं नुकसान झालं. हा नक्कीच कसोटीचा काळ आहे आणि या कसोटीच्या काळात आपल्याला हिंमत ठेवून वाटचाल करावी लागेल आणि पुन्हा उसळण्याची ही कायम तयारी असेल. आपण कायम म्हणतो की जे 2 पावलं मागं यायचं असतं ते पुढे झेप घेण्यासाठी यायचं असतं. मला वाटतं या काळामध्ये एक सकारात्मक विचार आपण आपल्यासोबत ठेवला पाहिजे. नक्कीच कोरोना सर्व काळ राहणार नाही, हेही दिवस जातील आणि पुन्हा उमेदीनं आपण आपला जो काही व्यवसाय असेल, आपलं जे काही काम असेल त्या दृष्टीनं आपण नक्कीच पावलं टाकू. हा जर सकारात्मक विचार केला तर तो नक्कीच आपण हे करू. SS शेख आपण म्हणता मतदारसंघात तालीम उभी करण्याचा विचार आहे का? SS शेख हा एक अत्यंत मोठा विचार शिवसंस्कार सृष्टीच्या माध्यमातून करतो आहे आणि या शिवसंस्कार सृष्टीचं प्राथमिक सादरीकरण जे आहे ते मी पाहिलेलं आहे. यानंतर त्यांना त्या दृष्टीनं अंतिम सादरीकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जेव्हा शिवसंस्कार सृष्टीचं अंतिम सादरीकरण होईल तेव्हा मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं फार महत्त्वाचं उत्तर हे नक्कीच मिळेल. संतोषजी डोके मी यूट्यूबवरच्या गोष्टीविषयी सांगितलेलं आहे. विजयजी बैलगाड्या संदर्भात सुद्धा मी सांगितलेलं आहे. महेशजी जय शिवराय. ओम रामेश्वरजी गाडेकर पाटील पक्षासाठी व्याख्याता म्हणून काम करण्याचा विचार पाठिंबा मिळेल का? कुठल्या प्रकारचा पाठिंबा पाहिजे ते आपल्याला सांगा. आपण जर पक्षाची ध्येय धोरणं योग्य प्रकारे मांडत असाल तर नक्कीच आपल्याला संधी देण्याची धोरण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं असेल. मुझफ्फरभाई आपण कसे आहात? मुझफ्फरभाई ज्या पद्धतीनं आपण काम करतात हे अत्यंत
अभिमानास्पद आहे आणि असंच काम आपल्या पुढच्याही काळात सुरू राहू द्या. अनिलजी ढिकले आपण म्हणतात. अनिलजी, मला वाटतं आपण संपूर्ण नीट माहिती घेतली तर त्यानंतर आपल्या मत हे नक्कीच बदलेल. संगमनेरकरांचा नमस्कार निलेजी, धन्यवाद. प्रमोदजी नमस्कार. शीतलजी, गडकिल्ले संवर्धनाच्या विषयी मी आधीच सांगितलेलं आहे. मयूरजी घुमटकर धन्यवाद. होय विशालजी, मी आधीच सांगितलं, मी दत्ताकाकांचा, स्वर्गीय दत्ताकाकांचा उल्लेख आधीच्याच याच्यात माझा केला होता आणि सातत्यानं लागोपाठ 2दा क्वारंटाईनमध्ये गेल्यामुळे मला येता आला नाही. पण मी क्वारंटाईन संपताच कुटुंबाच्या भेटीला येणार आहे. मी स्वतः खरं तर हा माझ्यासाठी एक फार मोठा धक्का होता, माझ्यासाठी एक फार मोठा शॉक होता. कारण दत्ताकाकांचं जाणं, या जाण्याने फार मोठा आधार परिसरातल्या लोकांचा सुद्धा गेलेला आहे आणि त्याचबरोबर माझा स्वतःचा जर म्हणाल तर एक मार्गदर्शक मित्र हरपला आहे. त्यामुळे क्वारंटाईनचा पिरियड संपल्याबरोबर मी नक्कीच या भेटीसाठी येतील. नितीनजी, नक्कीच आपली ही भावना मी लक्षात घेईन. शुभमजी धन्यवाद, आपण हा जो अभिमान व्यक्त करता आहात त्यासाठी. सतीजी नमस्कार. गोव्यावरून अनुपजी पै रायकर आहेत. धन्यवाद अनुपजी. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका काढण्याचा जो हेतू होता तो हेतू खरंच हा होता. आपण म्हणतात आपली 9 वर्षाची मुलगी ही संभाजी महाराजांची भक्त बनलेली आहे, पण हे आपल्या रक्तात आहे, ही आपल्या मातीतला संस्कार आहे. तो पुन्हा जागवायचा एक विचार होता आणि तो जागवला गेला. यामध्ये माझी संपूर्ण टीम असेल, झी मराठी वाहिनी असेल आणि मायबाप प्रेक्षक असतील, या सगळ्यांचा फार मोठा वाटा आहे. निलेशजी रोडे, आपण म्हणतात जगदंब प्रतिष्ठानचं सदस्य व्हायचं आहे. नक्कीच आपलं स्वागत आहे. जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्यानं सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आहे. मंगेशजी आगरकर, तब्येतीची काळजी घ्या असं आपण म्हणतायत. होय मंगेशजी, मी काळजी घेतोय, आपणही नक्कीच काळजी घ्या. भास्करजी शिवले, अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त काय म्हणाल? नक्कीच अजितदादांविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. म्हणजे शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून दादांचा खूप जवळून सहवास मला लाभला. त्याही आधी 2009 पासून सातत्यानं एक कुटुंबातला सदस्य असल्यासारखा मी माननीय अजितदादांच्या संपर्कात होतो. दादांनी शब्द दिला म्हणजे काम होणार, याचा विश्वास आज संपूर्ण महाराष्ट्राला आहे. तरुण पिढीला जी सळसळती ऊर्जा आहे, म्हणजे दादा या 22 जुलैला 61 वर्षाचे होत आहेत, पण एज इज जस्ट अ नंबर फॉर दादा. जितक्या धडाडीनं अजितदादा काम करतात, ज्या पद्धतीनं अजितदादांच्या कामाचा झपाटा आहे, तो भल्यांना अचंबित करतो. आणि नक्कीच राजकारणातलं एक व्यक्तिमत्व हे अजितदादांचं असं आहे की त्या व्यक्तिमत्वाकडं पाहून जेवढं शिकावं तेवढं कमी आहे. अशा पद्धतीनं दादा सातत्यानं काम करत आहेत. म्हणजे पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात 2018मध्ये सुरू झालेल्या याचं सादरीकरण पूर्ण झालं होतं, पण याचं सादरीकरण सरकारला होऊ शकलं नव्हतं. जेव्हा केंद्र सरकारची याला प्रिन्सिपल अप्रुव्हल आलं प्री इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीसाठी, मी तातडीनं अजितदादांच्या कानावर हा विषय घातला आणि त्याचं सादरीकरण त्याच दिवशी दादांनी दुपारी त्यांच्या दालनामध्ये करून घेतलं. आणि हे सादरीकरण झाल्यानंतर दादांनी सांगितलं, होय हा प्रकल्प फार चांगला आहे, हा पूर्ण झाला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं सातत्यानं अजितदादांकडूनही पाठपुरावा सुरू आहे आणि माझा अजितदादांकडे पाठपुरावा सुरू आहे. पण एखादा प्रकल्प पटला तर त्याला कसं भिडायचं असतं हे सुद्धा अजितदादांकडून नक्कीच शिकण्यासारखं आहे. त्यामुळे दादांविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. दादांच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळतं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं नक्कीच भाग्य आहे. लॉकडाऊनमध्ये दयानंदजी, लॉकडाऊनमध्ये मालिका दाखवणं हा आदरणीय पवारसाहेबांनी विनंती केल्यानंतर चॅनलने घेतलेला निर्णय होता, पण त्यानंतर ओरिजिनल कॉन्टेंट हा 13 एप्रिलपासून सुरू झाला. त्यामुळे हा पुन्हा चॅनलचा निर्णय होता आणि चॅनलचा निर्णय हा अंतिम असतो, कारण शेवटी प्रसारण हे चॅनलवर करायचं असतं. अमोलजी धन्यवाद. फॅबी फ्लूच्या बाबतीत जी भूमिका घेतली त्याबद्दल आपण अभिनंदन करत आहात. याच पद्धतीनं सातत्यानं माझे प्रयत्न हे सुरू राहतील. श्रद्धा कुमारी, आपण म्हणताय होय कोरोनाचं हे संकट संपलं की आपण नक्की भेटूयात. गोविंदजी, मी अजितदादांच्या वाढदिवसाबद्दल आत्ताच माझं मत व्यक्त केलं आहे. अमितजी, आपण म्हणता रंगमंचावर जास्त चांगलं होतं की राजकारणात जास्त चांगलं वाटतं? अमितजी, दोन्हीकडे जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आनंद घेता येतो, तुम्हाला एखाद्या गोष्टीतून समाधान मिळतं, तोपर्यंत कोणतीही गोष्ट ही तितकीच महत्त्वाची असते आणि
त्या दृष्टीनं आता दोन्ही गोष्टी म्हणजे रंगभूमीवर असताना रंगभूमीची ही गोष्ट नक्कीच एन्जॉय करत होतो आणि आता राजकारणात असताना राजकारणातला प्रवाससुद्धा एन्जॉय करतो आहे. हर्षदजी होय, नक्कीच शिरूर लोकसभा मतदारसंघाकडेच सातत्यानं माझं लक्ष आहे आणि त्यातही आपल्याला जर काही उणीव जाणवली तर आपण केव्हाही माझ्याशी संपर्क करू शकता. ती उणीव दूर करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करीन. प्रसादजी खामकर, आपण म्हणताय शिवपुत्र संभाजी हे महानाट्य प्रयोग भविष्यात सुरू राहतील का? होय, नक्कीच. शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे लॉकडाऊनच्या आधीच्या काळामध्ये अमरावतीला प्रयोग झाले, रोह्याला प्रयोग झाले, परळीला प्रयोग झाले आणि सगळीकडे उदंड असा प्रतिसाद या महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस इतिहास हा पोचवण्याचा माझा सातत्यानं सदोदित प्रयत्न आहे आणि तो यापुढेही कायम सुरू राहील. त्यामुळे नक्कीच हे महानाट्य सातत्यानं सुरू राहील. व्यंकटेशजी, होय, लूक बदलतो नक्कीच. प्रशांतजी देवरेश, जळगावला नक्की येईन. राकेश साळुंके पाटील, धन्यवाद राकेश साळुंकेजी. सुनीलजी वाघमारे, धन्यवाद. आपण सगळ्यांनी काळजी घेतलेली आहे, आपण सगळ्यांनी काळजी घेण्याविषयी मला सूचना करतात. आपण सगळेही काळजी घ्या. कोरोनाच्या या सावटाला लवकरात लवकर पळवून लावायचं असेल तर ही एक प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असली पाहिजे. आणि याच नोटवर आता तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो. पुन्हा एकदा शब्दगाथा अकॅडमीचं मी मनापासून आभार मानतो. गेली 4 वर्ष शब्दगाथा अकॅडमी ही सातत्यानं कार्यरत आहे. ॲडव्होकेट शुभम गाडगे, पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून अभिनंदन करेन की आपण पेशानं वकील असूनही आपण उत्तम निवेदक आहात, शिवव्याख्याते आहात. आपले मार्गदर्शक प्रदीपजी कदम, सत्यवानजी शहाणे हे सगळेजण सातत्याने कार्यरत आहेत आणि शब्दगाथा अकॅडमीच्या या पुढील वाटचालीसुद्धा माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय.